आज मी बनवते काळ्या घेवड्याची आमटी. काळा घेवडा म्हणजे नक्की काय हे अनेक लोकांना क्वेश्चन मार्क येतो. माझे ऑफिसचे कलीग पण आहेत ज्यांना माहिती नाही की नक्की काळा घेवडा काय असतो. त्यांना वाटतं काळा घेवडा म्हणजे राजमा, पण ॲक्च्युली ते नाही आहे. ते वेगळा प्रकार असतो एक घेवड्याचा. आणि हे सातारच्या लोकांना एकदम अचूक माहिती आहे, कारण ते तिकडे खूप फेमस आहे. मग ते घेवडे निवडले आणि त्याच्यात कधी कधी खडा पण असतो, मग ते नीट बघून निवडावं लागतं. ह्या कुकरचं काय सीन आहे मला समजतच नाही. कितीही पाणी कमी टाकलं ना, ते पाणी बाहेर येणारच फसफस. मग ते सगळं इकडं तिकडं पडणार, मग सगळं पुसावं लागतं, सगळं क्लीन करावं लागतं. मी हमेशा प्रयत्न करते कमी पाणी टाकायचा, पण पाणी कमी टाकलं तरी ते बाहेर येणारच. काय सीन आहे काहीच समजत नाही. 4 किंवा 5 शिट्ट्या देऊन त्याला चांगलं शिजवायचं. शिजवून झालं ना की मग त्याला तांब्या किंवा ग्लासने असं स्मॅश करायचं, पूर्ण बारीक करायचं ते. कारण जेवढं बारीक करणार ना तेवढं चांगलं टेस्ट येणार. थोडं पूर्ण एकदम पण नाही गाठायचं, मीडियम ठेवायचं त्याला. आणि इथे तेल टाकून फोडणीसाठी मी कढीपत्ता, लसूण, खोबरं, कोथिंबीर हे टाकून असं त्याला चांगलं फ्राय केलं. मग ते टाकल्यानंतर त्याच्यात हळद आणि तिखट लाल टाकायचं आणि चांगलं त्याला असं मिक्स करायचं. मिक्स करून झालं ना की मग त्याच्यात जे घाटलेली डाळ आहे आपण बारीक केलेली, ती त्याच्यात मिक्स करायची आणि मग थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. जेवढं पाणी लागतं तेवढं. थँक्स फॉर वॉचिंग.